तुळजाभवानी ज्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, आदित्यजी ठाकरे यांना अभिवादन। या ठिकाणी योग घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारात उपस्थित असणारे शिवसेनेचे उपनेते, आपल्या जिल्ह्याचे दबंग आणि वारकरी खासदार संजय जाधव साहेब, आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार डॉक्टर राम शिंदे, पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार ज्योतिताई कोल्हे, पिकूभाई शिंदे, या ठिकाणी व्यासपीठावर असणारे तालुका संघटक हरिभाऊ वाकणकर, उपतालुका प्रमुख आमचे सत्यनारायण घाटू, सुधाबाप्पा शिंदे, बंटी शिंदे, आमचे गोकुळ वाघमोडे आणि सर्व उपस्थित गावकरी बंधूंनो, आता बोलत असताना प्रास्ताविकामध्ये हरिभाऊंनी सांगितलं की येणारी निवडणूक आपल्यासाठी का महत्वाची। तर आपण बघितलं असेल, आता आपण रॅली काढली, आपल्या सर्कलचे रस्ते कसे, त्याची अवस्था काय झाली, आणि हे जर आपल्याला कुठे बदलायचं असेल, कुठेतरी परिवर्तन करायचं असेल, तर खऱ्या अर्थानं समाजसेवा करणारा, लोकांचं हित बघणारा आणि आपल्या सर्कलच्या विकासासाठी झटणारं नेतृत्व आपल्याला पाहिजे। आता डॉक्टर राम शिंदे साहेबांची उमेदवारी इथं कशी झाली, काय झाली, याचा इतिहास आपल्याला सगळा माहिती। त्या माणसाला शिवसेनेनं मोठं केलं, त्या माणसाला या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी दिली। वास्तविक त्या माणसानं सर्कल मध्ये कोणालाही सांभाळलं नाही, सर्कलचा विकास केला नाही, सर्कलच्या बाहेर ते फंड जिंकले, म्हणून आता कुठेतरी त्याला घरी बसण्याची वेळ आलेली। आणि त्यासाठी डॉक्टर राम शिंदे एक अतिशय चांगला पर्याय, एक तर उच्च शिक्षित माणूस आहे, निस्वार्थी माणूस आहे, माळकरी माणूस आहे, आणि शिवाय त्यांना गुत्तेदारी करायची नाही किंवा चार पैसे मिळवण्यासाठी आलेले नाही। बागलगाव सर्कल मधून त्यांच्या सहभागीवरती उमेदवार असताना इथली परिस्थिती बघून खासदार साहेबांनी त्यांना आदेश दिला की तुम्ही कासापुरी सर्कल मधून सुद्धा भाव भरावा लागेल। एका मिनिटात डॉक्टर साहेबांनी त्याला होकार दिला आणि या ठिकाणी आपण नेतृत्व करण्यासाठी आले। आज आपल्या सर्कलचा उत्साह बघून निश्चित आम्हाला खात्री आहे, तरुण वर्ग इथे बसलेले बघितले असतील, त्या सगळ्या तरुणांच्या मनामध्ये कुठेतरी परिवर्तनाची एक दिलदारी भेटलेली, आणि त्याचं रूपांतर येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला बदल रूपातून दिसणार आहे। कारण तरुणचे परिवर्तन करू शकतात, तरुणामध्ये जी धमक असते ती बाकीच्या मध्ये नसते। म्हणून गावकऱ्याला विनंती आहे की मागचा इतिहास काढण्यापेक्षा भविष्यामध्ये जर आपल्या सर्कलचं उज्ज्वल भवितव्य करायचं असेल तर 7 तारखेला मशाल समोरील चिन्ह बटन दाबायचे, राहायचं असेल खुशाल तर मतदान करा, बटन दाबा मशाल। कारण मशाल ही तुमच्या जीवनामध्ये प्रकाश करू शकते, मशाल ही तुमच्या सर्कलचा विकास करू शकते। आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, खासदार साहेबांनी जर मनात आणलं तर निश्चित आपल्या तालुक्याला, त्याच्यात आमच्या बागलगाव सर्कलला जिल्हा परिषदेचं अध्यक्ष पद सुद्धा निश्चित मिळणार आहे। आणि हे जर अध्यक्ष पद मिळालं तर डॉक्टर साहेबांच्या रूपानं आपल्या एक तालुक्यामध्ये सक्षम असं नेतृत्व उदयास येऊन येणाऱ्या विधानसभेला, आता सगळ्यांनी बोलताना सांगितलं, येणाऱ्या विधानसभेला म्हणजे 2029 ला डॉक्टर साहेबांना आपल्याला आमदार रूपाने बघायचंय। निश्चित ते सुद्धा स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपण कुठलेही मतभेद न ठेवता सर्व भागाचा विकास करण्यासाठी एक सक्षम पर्याय म्हणून येणाऱ्या 7 तारखेला मशाल समोरील चिन्हाचं बटन दाबून आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार डॉक्टर राम शिंदे, पंचायत समितीचे उमेदवार ज्योतिताई कोल्हे यांना प्रचंड मताने निवडून द्यावं, एवढी त्या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।